भीमराव पांचाळे यांनी गझलेला सामाजिक बांधिलकीचा स्पर्श दिला आहे. इतकेच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या उपेक्षित घटकांच्या मदतीकरिता त्यांनी अनेक मैफली केल्या आहेत. लाखो रुपयांचा निधी सामाजिक संस्थांना अर्पण केला. गझलेतून सातत्याने माणुसकीचा विचार अधोरेखित करीत त्यांनी आपली स्वरयात्रा समृद्ध केली. माणसाला माणुसकीची दिशा दाखवणे आणि मानवतेचा मार्ग प्रशस्त करीत जाणे हाच त्यांच्या गझल गायनाचा उद्देश राहिला आहे. नाट्यशास्त्राच्या अंगाने जाणारी गझल, बोलीभाषेतील गझल, उर्दू मराठी संमिश्र गझल असे अनेक प्रयोग मराठी गझल गायकीमध्ये केल्यामुळे भीमरावांची गझल सर्वव्यापी, सर्वस्पर्शी आहे. गझल गायनाचे पारंपरिक मापदंड बाजूला ठेवत ती सर्वसामान्य मराठी रसिकांची कशी होईल यासाठीच भीमरावांची गझलसाधना आहे. हे त्यांचे वेगळेपण आणि सामर्थ्य देखील आहे. मराठी गझलेला रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान करण्यात भीमराव पांचाळे यांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. मराठी गझल सातासमुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलगायकीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा सपत्नीक भव्य जाहीर नागरी सत्कार व गझल मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भीमराव पांचाळे यांची पुस्तक तुला करण्यात येणार आहे. हा विशेष कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन अमरावती यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता अमरावती येथील मोर्शी रोड स्थित श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी अमरावती येथील कॅम्प परिसर स्थित शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष नितेश राऊत यांनी या कार्यक्रमाचे आयोजनाला घेऊन प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला. 10 एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राहणार आहेत. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते होणार असून इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खासदार डॉक्टर अनिल बोंडे, लोकसभा खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर तसेच माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, हेमंत काळमेघ, गुणवंत देवपारे यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय विभागीय आयुक्त नयना गुंडे, पोलीस आयुक्त राकेश ओला, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लद्धा यांची उपस्थिती राहणार आहे. अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र गेल्या 55 वर्षांपासून अखंडपणे गझलसेवा करणारे भीमराव पांचाळे यांनी मराठी गझलला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. भीमराव पांचाळे यांच्या या प्रदीर्घ आणि समृद्ध कलाप्रवासाचा गौरव करण्यासाठी अमरावतीत हा विशेष सोहळा रंगणार आहे. सत्कार समारंभानंतर लगेचच भीमरावदादा पांचाळे यांच्या बहारदार गझल मैफिलीला प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क खुला असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत, उपाध्यक्ष स्वप्नील उंब, सचिव सूरज दहाट, सहसचिव अनिरुद्ध द्वारे, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, प्रसिद्धी प्रमुख छगन जाधव, ज्येष्ठ पत्रकार यशपाल वरठे, संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, अमर घटारे, शुभम बायस्कर, अनिकेत दहातोंडे आदी उपस्थित होते. गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा भव्य नागरी सत्कार आणि गझल मैफिल व पुस्तक तुला
आयोजनाला घेऊन अध्यक्ष नितेश राऊत यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी संवाद साधताना विस्तृत व पूरक माहिती देताना सांगितले की आज आम्ही अमरावती इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनतर्फे एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये 10 तारखेला येणाऱ्या 10 एप्रिलला भीमराव दादा पांचाळ यांचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये त्यांची गझल मैफिल असणार आहे आणि हा कार्यक्रम जो आहे तो सगळा निःशुल्क असणार आहे. कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे त्यांची पुस्तक तुला या कार्यक्रमामध्ये होणार आहे आणि अनेक जण म्हणजे चंद्रशेखरजी बावनकुळे या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती असणार आहे. त्याच्यानंतर जिल्ह्यातले जेवढे पण डिग्निटी आहे या कार्यक्रमाला हजर असणार आहे. हा कार्यक्रम संपूर्णपणे निःशुल्क आहे आणि अमरावती इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनतर्फे जी आत्ता नुकतीच फॉर्म झालेली आहे त्याचा हा ग्रँड कार्यक्रम आणि अमरावती इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचं स्थापनेची सगळ्यांकडे जनजागृती व्हावी या माध्यमातून हा कार्यक्रम आहे.